तर हाय सगळ्यांना नमस्कार. तर तुम्हाला आनंदाची गोष्ट एक सांगणार आहे मी की माझं 4 मिलियन काय म्हणतात ती हेडव कसं बनवतात हे मी शिकले. हेडव कसं टाकायचं हे मी शिकले. पण अजून काही आणि हे मला का नाही माझे चाहते माझे भाऊ बहिणी एवढं मला त्यांचा सपोर्ट आहे का नाही. आणि ते चेहऱ्यावरून ओळखतात की माणूस कसा आहे आणि कसं नाही. आता कालवाय इग्नोर करा, कारण लहान लहान लेकरं आहेत आणि मी घरात बसून हेड्या बनवते, कारण ऊन इतकं आहे की मला बाहेर जावं वाटत नाही. काहींचं म्हणणं असं आहे, काही जणीचं म्हणणं माहिती आहे किंवा म्हणणं असं आहे की मी ज्या व्यक्तीला विचारलं गावातल्या माणसांना की बाबा म्हणजे जे काय सांगितलं, का सांगितलं, कशामुळे सांगितलं, कारण काय, पण ती व्यक्ती का नाही एवढे वाईटावर टपली. आणि ते मागच्या जुन्या ID वर जाऊन पण बघा, मी हेड्याव टाकलेला आहे. मी तिला किती शिव्या पण दिलेल्या आहेत किंवा हेड्याव पण बनवलं, तरी पण ती काय म्हणते माहिती का, ही जागा मला मागची सोडायची 5 काय म्हणतात ना 5 इंच का काय असं जागा महाग आपण सोडतो. पण आमचं पाणी पात्र्याचं पाठीमागं नाहीच. त्यामुळं आम्ही भांडणामुळं नको जाऊ दे, रोज शेजार धर्म आहे, कशाला भांडणं करायची म्हणून ती कचरा टाक, कुठं चपल्या टाक, कुठं काय कर, कुठं काहीही करायचं उगच भांडणं काढण्यासाठी. मग आमचा महाग प्रवेश नाही किंवा तिनं पण भिंत घातलेली हे तुम्हाला पण माहिती आहे. मागच्या हेड्यामध्ये जाऊन बघा, भिंत तुम्ही पण तिनं पण घेतलेली आहे, तरी पण त्या भिंतीच्या आतनं तिनं टाकायचं म्हणजे ते बोळवंट आमच्या हद्दीत आहे. तिनं बिलकुल ही एवढी ही जागा तिची सोडलेली नाही, तरी पण तिची. मग मी काय ग्रामपंचायतीमध्ये गेले, त्यांना म्हणलं की हे जागा आमची कुठपर्यंत आहे, आम्हाला मापून द्या. आणि ह्याच्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये जागा नोंद असतात, किती असतात, ही किती म्हणजे जागा कशा भरास असते हे सगळं लिहिलेलं असतं किंवा एक पुस्तक असतं प्रत्येकाचंच. तर त्याच्यात असं आलं की आमची जागा 10 फूट म्हणजे ती आम्ही सोडली 5 फूट आणि 5 फूट तिच्यात गेलेली आहे. 5 फूट तिच्यात आणि ती हेडेव बघती माझा 5 फूट त्याच्यात गेलेली आहे. आणि हे मी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन चौकशी करून आली, पण तिची आमचीच 5 फूट जागा तिच्यात गेली आणि तरी पण बोळवंडीत म्हणजे 10 इंच जागा तिला पाहिजे. म्हणजे आम्हाला जागा वापरायला नाही आणि हिनं भिंत बी आमच्या हद्दीत घातली. हां, कवर माणसानं कवर खावं तरी कवर. हां, किती दिवस झालं जागा आमची वापरली, त्याचं भाडं टाक ना, टाक भाडं. असं आता खरं तुझी तर जागा एवढी तरी आमच्याकडे आली असती तर तुझला किती झोंबलं असतं. हां, कसं आहे माहिती आहे का, माणूस म्हणतं जाऊ दे जाऊ दे, त्या तेवढ्या जागेत काही समाधी होणार आहे का. समाधी नसली होते, पण तू कानून कायद्यावर चलतीस ना, तर मला पण येते चलता. आता मी भेटच नाही, मला जे होईल ते होईल, पण मी माझी जागा घेणारच माघारी. मला जे होईल ते होईल. आणि बरं मला चौकीत जायचं झालं किंवा पोलीस चौकीत जायचं झालं ना, तरी पण मी जाणार. पण खास तिथं एका शब्दावरून काय म्हणली माहिती का, तुझी जागा आली नाही, आमची जागा तुझ्यात आली. म्हणून मी ही केलं, म्हणून ग्रामपंचायतीत गेली. तर तिथं मोजणी आल्यावर आमची जागा निघली तिच्यात. आता कसं होतंय, आता मी शिव्या बी देईन, काय बी बोलीन, कारण तू आमची जागा वापरली. त्यामुळं तुला आता बोलायला चान्सच नाही. त्यामुळं का नाही, आता मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी ती भिंत पाडून माझी जागा घेऊ शकते. तर तू गोडीत प्रेमाने ते जागा आमची 10 इंच मागं सोडून दे, तुझी भिंत परत बांध. आता ती काय म्हणते, माझी भिंत आहे, माझं एवढं सिमेंट गेलं,
माझ्या इटाचं नुकसान होईल, सिमेंटाचं नुकसान होईल, वाळूचं होईल. मग तुला आधी कळलं नाही? तुला आधी कळलं असेल की आपली जागा कुठवर आहे, मग तेव्हा विचार करायचा. तू आधी कशाला खवळ काढलीस? तू कशाला म्हणली आमचीच जागा तुमच्यात आहे? तू म्हणली असतीस की जाऊ दे, शेजार धर्म आहे, तुझी जागा आमच्यात आली असेल किंवा आमची तुझ्यात गेली असेल, घे समजून, मी शांत बसले असते. पण तसं नाही. आता तुला कुठं जायचं ना तिथं जा, माझ्यावर केस करायची ते बिंदास कर, मी भेट नाही. तसं पण 1 महिना राहिला सीजन व्हायला, 1 महिना सीजन झाला की मी जे काय होईल ते मी त्याला समोर जाणार आणि माझ्याकडे पुरावे आहेत. आता इथनं पुढं का नाही मी पुरावे सहितच बोलते, कारण पुरावे जास्त महत्त्वाचे आहेत. त्यामुळं का नाही माझी जागा मी सेफ ठेवते. कुणी कितीही बोला, आणि तूच बोलणारी होती ना, इथं बोल तिथं बोल. कामाला गाडी केली तरी पण तुझ्या पोटात दुखत होतं. हिनं गाडी केली आणि हिच्याकडं बाया चालल्या. अरे जे करतात ते खातात. म्हणजे निंदा किती करावा? तू आमची भाऊकी आहे का? तू आमची भाऊकीतली भाऊकी आहेस का? नाही ना. मग आता तू तुझ्या पद्धतीने वाग, मी माझ्या पद्धतीने वागते. आणि तुला जा कुठवर जायचं तिथे जा. मला म्हणलीस ना मी केसच करणार, तू पण हेड्यावर काढला का नाही तर काढ, पण ते पुरावे माझ्याकडे आहेत. तू कोणापाशी बोलली तिच्या मी पुरावा काढणार, आणि जो तू तिच्यापाशी बोलली नसेल तरी पण माझ्याकडे तिचं रेकॉर्डिंग आहे. त्यामुळं का नाही गुढीत माझी जागा सोड, आणि तुझं सिमेंट तुझं काय ते तुझी लुस्कान आहे, माझी नाही. तर हेड्या ओवल असला तर लाईक शेअर नक्कीच करा. आणि हां, माझं काही चुकत असेल तर नक्कीच सांगा, आणि फोन करून सांगा की मी ती जागा सोडू की नको सोडू. कारण तिनं वागली तशी म्हणून मला वागायचं भाग आलंय. तर चला बाय.